छोटासा चालू असलेला सामना सुकाई खडपुली वर्सेस केदारनाथ कानी. दिनेश आंबेडे, आपण कुठे असाल व्यासपीठाजवळ यायचं आहे. दिनेश आंबेडे सामना देखील चालू आहे. केदारनाथ गाडे वर्सेस सुकाई खडकोली या दोन्ही बलाढ्य संघटनेत सामना देखील पाहायला मिळतील. तर तोपर्यंत आपण जर एक सत्कार संपर्क देखील करून घेऊया. त्याच्यावर आमच्या श्रीदेव मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तसेच आपल्या आई कळसे वर्ल्डच्या मंडळाच्या आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय मनोहर तुकाराम पिंडगे यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातो. मी रोशनदादा आंबेडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करून घ्यायचा आहे. मित्रांनो, एक खरोखरच आपल्या मंडळाला एक मोठं योगदान असतं ते म्हणजे पिंडगे साहेबांचं. टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो, खरोखरच क्वालिटी गावचे एक चांगलं योगदान आहे आमच्या मंडळाला. मित्रांनो, खरोखरच दर्जेदार कामगिरी असते आमच्या मंडळाला देखील असते. तसे मित्रांनो, एक हा सन्मान झाल्यावरती आपण दुसरा सन्मानाकडे जाऊया. दुसरा सन्मान केला जातोय वारली गावचे सुपुत्र दक्षिण विभाग सन्माननीय आदरणीय ओंकार बापट तंटामुक्त अध्यक्ष खडपोली यांचा देखील सन्मान केला जातोय. मी केदारनाथ कानी या संघाकडून चढाई करतोय विराज. बोनस पॉइंट. हॅलो, आपण पुढील एक सत्कार्याकडे जाणार आहोत. आपल्या गाडे गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय विजयजी गजबल साहेबांचा देखील इथे मान सन्मान केला जातोय. मी राजेंद्र खुचडे यांना विनंती करतो की यांनी विजयदादाचा सत्कार करायचा आहे, सत्कार समारंभ करायचा आहे. हे खरोखरच एक मोठी कामगिरी असते. मित्रांनो, एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एक गाडेगावचे सुपुत्र आहे. खरोखरच मित्रांनो, एक मोठं योगदान देखील आमच्या मंडळाला असतं आणि हे देखील तंटामुक्त अध्यक्ष आहेत गाडेगावचे. मित्रांनो, एक बॅक टू बॅक एखाद्या गावचं तंटामुक्त अध्यक्ष होणे देखील सोपं नसतं. तसेच मित्रांनो, अजून एक पुढील सन्मानाकडे आपण वळूया. वरटी सुतारवाडी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री कृष्ण सुतार यांना विनंती करतोय की आपला देखील मान सन्मान केला जातोय. मी शांताराम खुचडे यांना विनंती करतोय आपण देखील कृष्णाजी सुतार साहेबांचा मान सन्मान करायचा आहे. मित्रांनो, एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खरोखरच एक मोठा सत्कार इथे केला जातोय. सुतारवाडी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शांताराम खोचडे यांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. एक टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो, खरोखर एक दर्जेदार कामगिरी असते आपल्या मंडळाला. खडपोली गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय शैलेशदादा पवार यांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण रुया व्यासपीठाजवळ यायचं. आपण आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. शैलेशदादा मित्रांनो, चार गाव संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शैलेशदादा पवार यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठाला जोडलं जायचं आहे. मित्रांनो, मी जी काही पुढील नावे घेणार आहे त्यांनी सर्वांनी यायचं आहे. आशिष आदावडे, शिवम उंडरे, सर्वेश उंडरे, अमित उंडरे, सुजित भुवन या सर्वांनी व्यासपीठावर जोडलं जायचं आहे. आशिष आदावडे, शिवम उंडरे, सर्वेश उंडरे, अमित उंडरे, सुजित भुवन. मित्रांनो, शैलेशदादा पवार यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाला जोडलं जायचं आहे.
मित्रांनो त्यांचा देखील आपण यथोचित वाट सन्मान करणार आहोत. झारगाव संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शैलेशदादा पवार यांचा सन्मान केला जातोय. रोशनदादा आंबेडे यांना विनंती करतोय की पवार साहेब इथेच थांबा. मी रोशनदादा आंबेडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित वाट सन्मान करायचा आहे. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मित्रांनो खडपुले गावचे एक सुपुत्र आहेत, तसेच एक कॉन्ट्रॅक्ट कृष्णा केमिकलचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. खरोखरच मोठी जबाबदारी असते त्यांच्या अंगावरती, त्यांच्या खांद्यावरती. झारगाव संघटनेचे एक माजी अध्यक्ष आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो, खडपुले गावचे सुपुत्र आहेत. त्यांना विनंती करतोय आपण देखील स्थानपन्न व्हायचं आहे. सामना देखील चालू आहे. सूर्याचा टायमिंग झालाय. नेटवर्कच नाही. काय बोलत करते काय क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी चालू असला सामना सुकाई कडबुली वर्सेस केदारनाथ गाणे चढाई करतो तो तांबट सुकाई कडबुली या संघाकडून. कालच्या सामन्यामध्ये सुंदर अशी चढाई करताना आपण सर्वांनीच या खेळाडूला पाहिलं होतं. 8 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सुंदर अशी चढाई करतोय जो कोपऱ्यात. मित्रांनो आई काळजी आणि या दहीहंडी उत्सवासाठी मित्रांनो आम्हाला एक अनेक जणांचा बहुमोल युक्ती लाभला होता. तो म्हणजे आशिष आदावडे असतील किंवा शिवम मुंडरे, सर्वेश उंडरे, अमित उंडरे, सुजित भुवड, सुनील मोहिते या सर्वांना मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठाला जोडलं जायचं. आपला देखील यथोचित मान सन्मान करणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. मित्रांनो चला आशिष आदावडे, शिवम उंडरे, सर्वेश उंडरे, अमित उंडरे, सुजित भुवड, सुनील मोहिते. मित्रांनो मागच्या सेमी फायनलमध्ये एक आपण मित्रांनो जयंत अनु आंबेडे यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. मित्रांनो मागचा जो सेमी फायनलचा सामना झाला होता तो म्हणजे आई कालेश्री वालोटी कुंड्रेवाडी या संघामध्ये जोरदार झाला होता. मित्रांनो नंदन आंबेड्याला एक ATM ऑन झालं होतं, ते म्हणजे सन्माननीय आदरणीय रवींद्र आंबेडे यांच्या माध्यमातून मित्रांनो नंदन आंबेडे 100 रुपये प्राप्त झाले होते. त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. नंदन आंबेडेसाठी मित्रांनो एक 100 रुपयाचं पारितोषिक लाभलं होतं, ते मित्रांनो त्याला बहाल केलं जात आहे. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो, खरोखरच एक दर्जेदार कामगिरी असते. अजून एक मित्रांनो सन्माननीय आदरणीय जयंत अनु आंबेडे यांच्या माध्यमातून देखील नंदनला पारितोषिक लाभलं होतं. 100 रुपयाचं भव्य दिव्य पारितोषिक लाभलं आहे. मी नंदनला विनंती करतो आपलं दुसरं पारितोषिक देखील घेऊन जायचं आहे. मित्रांनो खरोखरच एक दर्जेदार खेळाडू आहे. नंदनला सन्मानित करत असताना जयंत अनु आंबेडे मी शिवम उंडरे, सर्वेश उंडरे, अमित उंडरे, अजित भुवड, सुनील मोहिते या सर्वांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. सामना देखील चालू आहे. सामना पहिलाच आहे सुकाई खडकोली सुकाई खडकोली वर्सेस केदारनाथ गाडी सामना सुरुवात होते. मित्रांनो सुकाई खडकोलिया सुकाई खडकोलिया संघातून हा खेळला जाणारा खेळाडू कुंभार गटात त्याची निवड झाली. मित्रांनो टाळ्यांच्या गटात त्या खेळाडूचं स्वागत करायचं आहे. ओंकार जोशी या खेळाडूचं कुंभार गटामध्ये याची निवड झालेली आहे.
सामना मध्यंतरासाठी थांबतोय. मध्यंतरानंतरचे गुणफलक आहेत मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते. चढ्यासाठी केदारनाथ गाणे या संघाकडून 6 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू रोशन चढाईसाठी चढाई करतोय. सुंदर अशी चढाई रोशन आणि सुंदर असं गुण मिळवतोय तांबड्याच्या स्वरूपात. पुन्हा एकदा चढाई करतोय तो राज. मित्रांनो कालच्या सामन्यामध्ये याने सुंदर असे चढाई करून गुण मिळवते. आता देखील सुंदर असा गुण मिळवते. आपल्या संघासाठी गुणाची भर करतोय. पुन्हा एकदा केदारनाथ गाणे संघाकडून विराज चढाई करतोय. अनिल रघुनाथ आंबेडे यांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठाला जोडलं जायचं. आपले बंधू वाट बघतायत. पुन्हा एकदा ओंकार चढाईसाठी सुकाय खडबुल्या संघाकडून चढाई करतोय. ओंकार जोशी. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी हा खेळाडू या खेळाडूची कुमार गटामध्ये निवड झालेली आहे. उत्तम कामगिरी या खेळाडूची आहे. पुन्हा एकदा आपल्या संघाकडे परत चालू असलेला सामना आहे सुकाई खडपोली वर्सेस केदारनाथ गाडे. या दोन्ही बलाढ्य संघामध्ये सामना पाहायला मिळतो. कुठे एकदा चढाई करतो. विराजच्या माध्यमातून चढाई केली जाते. विराजला मात्र क्षेत्रक्षण आहे. 2-2-2 असं क्षेत्रक्षण 6च्या संचामध्ये देखील खेळतोय विराज. एवढंच पूर्ण मिळतोय का हे बघूया. पूर्णच गुणाची भर करतोय. कुठे एकदा चढाई करतोय. एक कालचा हिरो सुकाई खडपोली संघाचा ओंकार जोशी खरोखरच एक नौका खेळाडू आहे. मित्रांनो एक मोठं टॅलेंट देखील आहे त्याच्यामध्ये. दर्जेदार संघ आहे मित्रांनो हा देखील. यापुढे दोन सामना आहे मित्रांनो. आपल्याला एक फिनालेचा एक संघ आपल्याला मिळाला आहे. तो म्हणजे विठ्ठलाई उंडरेवाडी. या दोघां संघांना या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. सामना देखील दर्जेदार पाहायला मिळतो. जर कुठे एकदा चढाई करतोय. यशच्या माध्यमातून चढाई केली जाते. खरोखरच मृती लहान कीर्ती महाड अशी चढाई आहे. राज चढाई करतो. हा सामना देखील दर्जेदार पाहायला मिळतो. कुठे एकदा रोशन चढाई करतो. रोशनच्या माध्यमातून चढाई केली जाते. मित्रांनो हा एक देखील चांगला खेळाडू आहे. कोणता धोकाना पत्करतो आपल्या प्रांगणामध्ये देखील तो भरतोय. कुठे एकदा चढाई करतोय. कुठे एकदा सुकाई खडपोली संघाचा खेळाडू आहे. सुकाई खडपोली संघ अडचणीत पाहायला मिळतो. मित्रांनो एक 4 गाव संघटनेचे दोन्ही संघ आहेत. केदारनाथ गाडे सुकाई खडपोली. मित्रांनो आपल्याला 3 एकीकरण या टुर्नामेंट मध्ये आपल्याला सनबाटी आदरणीय वाळुंडे गावचे सुपुत्र मित्रांनो सनबाटी आदरणीय ट्रकाची पोस्टनाक साहेबांना विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठाला जोडलं जायचं आहे. एक माजी सैनिक आहेत मित्रांनो. पोस्टनाक साहेबांना विनंती करतोय आपण देखील व्यासपीठाला जोडलं जायचं आहे. देऊन ठेवले एकदा रोशन चढाई करतो. मित्रांनो मोठी कामगिरी करावी लागणार आहे खडपोली संघाला.
पुन्हा एकदा चढाई करतोय खडपोली संघाकडून. चढाई केली जाते. कैसा संघ अडचणी पाहायला मिळते सुकाई खडपोली संघाचा. एक बॅक टू बॅक चढाई देखील करतोय. सापडा संपायला शेवटचे 5 मिनिटं असताना गुणफलक पाहिले तर सुकाई खडपोली 5 गाणे 17-5 असा सामना आहे मित्रांनो. ही उंटरेवाडी संघाला विनंती करतो आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. त्याला प्लेअर लहान मित्रांनो 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये सुकाई खडपोली संघाला मोठी कामगिरी करावी लागणार आहे, कारण संघ एकदम अडचणीत पाहायला मिळतोय. आता मात्र चढाई करतोय. ओंकारच्या बाजूला चढाई केली जाते. ओंकारला मात्र कोणता पॉइंट देखील दिला जात नाही. ओंकारचं आज बॅड लक आहे, मला तरी असं वाटतं. तो बाहेर गेला. अरे मित्रांनो खरोखरच एक गाडी संघ देखील आहे, ते चांगला संघ आहे. गाडामध्ये सामना संपायला शेवटचे 4 मिनिटं असताना गुणफलक पाहिले तर सुकाई खडपोली 6, केदारनाथ गाडी 20. सुकाई खडपोली 7, केदारनाथ गाडी 20. मित्रांनो 13 गुणाच्या आघाडी गाडी संघाने आपल्याकडे राखून ठेवली आहे. सामना पाहिला तर केदारनाथ गाडी सामन्याला देखील काही 3 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. हा देखील सामना चालू आहे. केदारनाथ गाडीवर सुकाई खडपोली या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सामना पाहायला मिळतो. काय कशाला जिंकणार आहे? उलटे झाले काय? राजा पुन्हा एकदा राजचढाई करतोय. गाडी संघाचं एक भविष्य आहे मित्रांनो. खरोखर एक चांगली चढाई देखील पाहायला मिळते. एक या चढाईवरती गुण प्राप्त केला जातोय का बघूया. सुपर टक्क्याची नाभी संधी आहे खडपोली संघाला. जंगलला जातो प्रयत्न मात्र अपुरा ठरला. सामना संपायला शेवटचं 2 मिनिट असताना गुणफलक पाहिले तर 23 गाणे 9 सुकाई खडपोली. टाइम आउट देखील घेतला जातो. सॉरी मित्रांनो, याच सेमीफायनलला सामना कोणता मिळतोय फायनलचा संघ ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. मला वाटतं 99% केदारनाथ गाडी हा संघ फायनलमध्ये प्रवेश करतोय असं मला वाटत आहे. कुठे चढाई करतोय. ओंकारच्या माध्यमातून चढाई केली जाते. ओंकार जोशी मित्रांनो पुन्हा एकदा राज चढाई करतोय. मागच्या चढाईवरती 5 झाला होता, तेव्हा राज चढाई करतो. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट असताना पंच मोडक सरांचा इशारा आहे. हॅपी बर्थडे. देश रे
मित्रांनो, पुन्हा एकदा गाडी बारे 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 अरे सगळं द्यावं. एवढं सापडा पाहिला तर खरोखरच दर्जेदार पाहायला भेटतोय. सुकाई खडपोली वर्सेस केदारनाथ गाडी सापडा देखील संपतोय. या सामन्यामध्ये केदारनाथ गाडी हा सगळं विजय होतोय. तसेच सुकाई खडपोली आमच्या